कार्यकर्ता त्याचबरोबर सक्षम असा नेता ज्यानं कार्याची गती विकासाची गंगा पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाहिली आमचे सन्माननीय निलेश दादा बारणे साहेब अर्थातच काल आपल्याला पाहायला मिळालं ज्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला पण सांगता समारंभ नक्कीच आदरणीय संसद रत्न श्रीरंगाप्पा बारणे साहेबांच्या शुभ हस्ते होणार याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये पण वळतोय मैदानामध्ये इथे बिग फाईट बिग मुकाबला अर्थात टॉप 4 ची पहिली लढत पहिली सेमीफायनल आपल्या समोर आहे एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांच्या खेळाडूंसाठी गेम इज ऑन गोलंदाज तयार पहिला चेंडू अजयच्या माध्यमातून टाकला गेला आणि पहिल्या चेंडूवरती यश मिळते अजय लोते या गोलंदाजाला बाद होणारा फलंदाज आहे ऋषिकेश गडगे बॅक टू द पॅव्हलियन रुपयाचं पारितोषिक आणि विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे सन्माननीय मनोज शेठ पिंगळे साहेबांकडनं पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती विकेट निश्चितच पॅकर आहेत धामणी संघाचे आणि आता एटीएम देखील उघडं केलंय एटीएम नव्हे तर कॅश प्राइस देण्यात येतं कारण की त्यांची कॅश जमा झालेली आहे तर दुसऱ्या चेंडूवरती मात्र धावांचा श्री गणेशा होतो एका धावेनं धावफलकावरती वाढ एक गडी बाद एक अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते टीम विहान 11 वडगाव संघाची हा चेंडू आकाशच्या बॅट मधनं आकाशाला भेदणारा फटका पाहायला मिळतोय की काय असं वाटलं होतं पण बाजी मारली गोलंदाज पुन्हा एकदा अजयनं ज्यानं पहिल्या चेंडूवरती घेतली विकेट त्यानंतरच्या चेंडूवरती घेतला त्याच्या एक रन पण तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा विकेट केदारी सारख्या मोठ्या फलंदाज तर 12वा प्रतिनिधीच्या चेहऱ्यावरती देखील प्रश्नचिन्ह पडलाय अरे एवढे मोठे फलंदाज आता तंबूच्या रस्त्याला परतलेत शरद जांभूळकर चरण जांभूळकर ह्याला कोण ओळखत नसेल नेहमी वडगाव संघाचा हा 12 प्रतिनिधी म्हणून आपण नेहमी त्याला बघतो आणि बुम बुम माट्या सारखा मोठे मोठे फटके मारण्यामध्ये तो माहीर आहे पण आज मात्र संघामध्ये दिग्गज खेळाडूंचा भरडा असल्यामुळे त्याला देखील 12च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो काय घडलं काय बिघडलं याच्यामध्ये येणारा काळ वेळ सांगेल आणि वडगाव संघाकडे अजून बरंच काय बाकी आहे वडगाव संघ या मैदानामध्ये बरंच काय करू शकतो पण धामणी संघाला आपण कमी लेखता कामा नये आणखी एक विकेट मात्र बॅटची एज डान्स इज आउट क्रिकेट घाई केली आणि आता परतावं लागणार फलंदाजाला आजानं वाजवला समोरच्या फलंदाजाचा बँड बाजा कारण त्याच्या या ओव्हर मध्ये आतापर्यंत 3 विकेट आल्यात लागोपाठच्या 2 विकेट मात्र त्यानं तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूमध्ये घेतल्या पहिल्या चेंडूवरती देखील विकेट आली दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव आली पण आता मात्र चौथ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये जातोय 5व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये जातोय भावेश पोपेडे हा फलंदाज स्ट्राइक एंड वरती आणि प्रफुल्ल हा नॉन स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल चौथ्या आणि 5व्या क्रमांकाचे 2 फलंदाज आता मैदानामध्ये आहेत पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बाद होणारा होता ऋषिकेश त्यानंतर बाद झाला आकाश आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती जितूला आपण बाद होताना पाहिलं पण या चेंडूवरती पुन्हा एकदा संधी आहे आणि 1000 रुपयाचा मानकरी ठरलाय गोलंदाज अजय लोते सन्माननीय पिंगळे साहेबांचे हे 1000 रुपये मात्र त्याच्या एटीएम मध्ये जमा होतील 100 रुपयाचं पारितोषिक म्हणजे 1300 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या पॉकेट मध्ये जमा होणार कारण की कॅश प्राइज आहे ऐकू एक सुंदर संगीत
पिंगळे साहेबांनी जो नाद केला ना या संघाला पॅक करण्याचा तो वाया नाही गेला. तो खरंच आता अतिशय सुंदररीत्या आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्सिपचा प्रयत्न आणखीन एक झेल टिपला जातोय. असं वाटलं होतं हा झेल सुटतोय की काय, पण आज मी तर म्हणेल कुंबिवली संघाच्या या मैदानावरती आता धामणी संघ घरनच सेट होऊन आलाय की काय. तर आता मात्र खऱ्या अर्थानं अडचण निर्माण केली ती विहान 11 वडगाव संघाच्या माध्यमातून गोलंदाज अजय लोतेनं मात्र सुरेख कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळेल. धामणी संघाचा घातक गोलंदाज ठरला ज्याने या षटकामध्ये 5 विकेट घेतल्या आणि एकच धाव खर्च केली. अजूनही येणारे 12 चेंडू आहेत. मी तर म्हणे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये किमान 30 ते 28 धावा जर आल्या ना तर एक बिग फाईट एक बिग मुकाबला नक्की पाहायला मिळेल. आणि 12 प्रतिनिधी मला सांगतोय येणाऱ्या प्रत्येक फलंदाजामध्ये क्षमता आहे त्या धावा करण्याची. काय घडते काय बिघडते पाहिलं जाईल. पण तुषार शेठ गायकवाड यांच्याकडनं मात्र गोलंदाज दवासाठी सुवर्ण संधी होती, पण दवा काय मात्र गोलंदाजी मार्गवर येत नाहीये. पण तुषार गायकवाड मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत. आता स्वयंसेवकाच्या भूमिकेमध्ये त्यांनाही माहिती आयोजन अतिशय ताकदीचं आहे आणि त्या ताकदीमध्ये आपली युक्ती देखील लावली पाहिजे. सन्माननीय संतोष शेठ मोरे साहेब आणि तेजस शेठ बाजे साहेब धामणीचे सामाजिक कार्यकर्ते या दोन्ही कार्यकर्त्यांना मी विनंती करतो म्हणून व्यासपीठावरती या खासदार ट्रॉफीच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. एक धाव घेतली गेली या चेंडूवरती. एक एक धाव खूप महत्वाची या मॅच मध्ये. आणि या मॅच मध्ये जो जिंकणार तो थेट फायनलचा प्रवास करणार आहे. आणि या एका धावेने धावफलकावरती आपण बघतोय 2 धावा दर्शवल्या जातात. अजूनही काही घडलं नाही, अजूनही काही बिघडलं नाही. गाडी पळते फर्स्ट गिअर वरती. आता जर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा गिअर पडला ना तर या मॅच मध्ये ट्विस्ट आणि मजा कायम राहील. आणि चौकार षटकारांची गरज आहे, मॅच मध्ये धावांची गरज आहे. आणि फलंदाज यावेळी स्ट्राईक एंड वरती आहे 7व्या क्रमांकाचा प्रशांत. गोलंदाजच्या भूमिकेमध्ये गोलंदाज निलेश. सुरेख फटका, पण फटक्यावरती झटका दिला जातोय. अर्थातच प्रशांतला शांत केलं निलेशनं. परतीचा प्रवास करावाच लागणार. ऐकू एक सुमधुर संगीत. आता मात्र डोक्यावरती हात ठेवायची वेळ आली आहे, कारण धामणी संघाची गोलंदाजी तिखट होतीये, तेज गतीने होतीये, अचूक टप्प्यावरती होते. निर्णायक क्षणी निर्णायक चेंडू फेकले जातात, निर्णायक विकेट देखील घेतल्या जातात. पण येणारा फलंदाज जो 8व्या क्रमांकावरती आलाय प्रणितला आता डाव सावरावा लागणार. आणि आपल्या संघाच्या धावांच्या गतीचं अंतर वाढवताना आता सुस्थितीमध्ये जर न्यायचा असेल ना तर विकेटवरती राहणं तेवढंच गरजेचं आहे. आल्याला मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, सिंगल तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का बघूया. आणि दुसरी धाव, थोडासा फंबल पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक लेट झाला, चुकीला माफी नाही. या 2 धावांनी धावफलकावरती वाढ. धावा कशाही येत 12 प्रतिनिधी म्हणतो धावा येणं गरजेचं आहे. ती धाव मात्र आता खऱ्या अर्थानं आली आहे. 4 धावा धावफलकावरती. आपण बघतोय धामणी संघाचा पाठीराखा मात्र सुस्थितीमध्ये. त्याला माहिती आहे या मॅच मध्ये आमचे गोलंदाज बऱ्याच वेळेस काही करू शकतात, आम्ही करून दाखवू शकतो. ही जिद्द मात्र पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली. चपलून खेळण्याचा प्रयत्न, पण खोलवर टप्पा, तिकट मारा. आपल्या भात्यातील ब्रह्मास्त्राचा वापर केलाय गोलंदाज निलेशनं आणि या चेंडूवरती देखील धाव खर्च केली ती फक्त 1. आता स्ट्राईक एंड वरती आहे प्रणित म्हात्रे जो 8व्या क्रमांकाचा फलंदाज आहे. प्रणित मध्ये देखील क्षमता आहे. वडगाव गावातील मी तर म्हणेल दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेली टीम आता मात्र कुंभिलीच्या मैदानावरती आपला खेळ दाखवते, तेही धामणी संघाच्या विरोधात. फिरून मारण्याचा प्रयत्न, फाईन लेग क्षेत्र निवडला आणि हा प्रयत्न जातोय सक्सेसफुल. चेंडू गुल सीमारेषा पलीकडे. 6 धावांची मोहर उमटवणारा येतोय बिग बिग षटकार.
चौकार नव्हे तर षटकार आला आणि षटकाराला देखील धावफलकाला आकार आला. टोटल 11 धावा धावफलकावरती आल्यात. आता मात्र धामणी संघाच्या 12 प्रतिनिधी चेहऱ्यावरती थोडस हास्य कमी झालंय, पण कधीही प्रफुल्लित होऊ शकतं. पडझड तर पाहायला मिळणार. 12 प्रतिनिधी आता वडगाव संघाचा बिग स्माइल करतोय आणि सांगतोय हा चेंडू कदाचित स्क्वेअर, आणि पंचांनी देखील दर्शवला हा चेंडू स्क्वेअर आहे. संध्याकाळची वेळ आहे, या वेळेत कसरत करतात आणि पंचांना देखील कसरत करावी लागते. खासदार चषकाचा दमदार सोहळा अर्थातच पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि सर्व उपस्थित मान्यवरांचं मी तुषार धुमाळ या सोहळ्यामध्ये सहर्ष स्वागत करतो. धावफलकावरती धावा आहेत त्या टोटल 12. मॅच मध्ये ट्विस्ट आहे, मॅच मध्ये मजा आहे, मॅच मध्ये कडवी संघर्ष देखील आहे, मॅच मध्ये रोमांचकारक स्थिती देखील पाहायला मिळू शकते. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि झेल टिपण्याची संधी देखील आहे. नक्कीच सुरेख झेल टिपला जातोय. कोण गेला कोण आला, येणारा काळ येणारा वेळ आताच सांगेल. आणि आता मात्र परिस्थिती पाहायला मिळते ती 12 या धावसंख्येवरती. वडगाव धावफलकावरती धावा आहेत त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7 गाड्यांच्या मोबदला टीम वडगाव संघाच्या 12. येणाऱ्या 6 षटकामध्ये किमान 15 ते 16 धावा शोधाव्या लागणार. या धावा जर आल्या ना तर कडवा संघर्ष पाहायला मिळेल, पण या धावा जर रोखण्यामध्ये यश आलं ना धामणी संघाच्या या खेळाडूंना, तर मी तर म्हणेल एकतर्फे सामना होण्याचे दाट चिन्ह आहेत. पण क्रिकेटचा खेळ आहे, सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ आहे. कधी काय घडेल कधी काय बिघडेल सांगणं कठीण आहे, पण या कठीण परिस्थितीमध्ये चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळाले ते धामणी संघाचे गोलंदाजच्या उंबरठ्यावरती 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज येतोय ऋतिक मोरे. धावासाठी पारितोषिक लागलं होतं तुषार शेठ गायकवाड साहेबांकडे, पण धावा मात्र गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळाला नाही. यावेळेस घुटना डेक तमाशा देख अशी परिस्थिती पाहायला मिळते की काय असं वाटलं होतं. फाईन लेग क्षेत्र निवडलं होतं ते फलंदाजानं, पण निवडलं ऑफ स्टंपची लाईन गोलंदाजानं आणि अध्यक टप्प्यावरती भेदक मारा देखील पाहायला मिळाला. 5 चेंडू आहेत, धावा लागला धावफलकावरती 12. या 5 चेंडू मध्ये करामत करावी लागणार, किमया करावी लागणार. किमान 2 बिग हिट या मॅच मध्ये अस्तित्व टिकू शकतात टीम वडगाव संघाचे. भन्नाट वेगावरती हा चेंडू पाहायला मिळाला, शरीराचा वेध घेतलाय, पण पंचांनी या चेंडूला नो घोषित केलंय. निश्चितच पंचांनी नो घोषित केला, तोही 90 डिग्रीच्या माध्यमातून. अर्थातच आपण बघतोय 3 स्टंपच्या माध्यमातून आपण त्रिकोणामध्ये जर खेळाडू पाहिलेत ते पंचांना आढळले आणि त्यांनी नो घोषित केला. म्हणजे येणारा चेंडू फ्री हिट, या बोनसच्या धावा आल्यात 1+1 आणि येणारा फ्री हिट, म्हणजे या बोनसच्या धावा शेवटच्या चेंडूपर्यंत आता वडगाव संघासाठी काम करू शकतात. टोटल धावफलकावरती 14. येणारा चेंडू फ्री हिट, स्ट्राइक एंड वरती फलंदाज अक्षय पाटील. पाटील साहेबांनी गाणं तर ऐकलं असेल, बाई वाड्यावर या. आता चेंडूला वाड्यावर पाठवायचंय. फुलटॉस चेंडू होता, भरपूर समाचार मात्र घेता आला नाही, पण सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालं. चित्याच्या चपळाईनं हरणाच्या गतीनं या दिवसा धावड्या चोरी झाल्या भर मैदानामध्ये. मी तर म्हणेल ही धावांची चोरी आहे, त्यामुळे या धावा मोजल्या जातील. टोटल 16 धावा धावफलकावरती आल्यात. अजून या षटकातील काही चेंडूचा खेळ शेष आहे. आतापर्यंत माझे गुणलेखक सांगतात 2 चेंडू फेकले गेलेत आणि धावा खर्च केल्या त्या टोटल 4. रिव्हर्सिपचा प्रयत्न केला गेला, आडव्या बॅटनं तेडी उंगली से घी नहीं निकलता, उंगली कभी कभी सीधी भी करनी चाहिए. आणि अशा वेळी सरळ बॅटनं धावा येत होत्या, आडव्या बॅटनं धावा घेण्याचं काम जर तुम्ही केलं तर अंगलट येऊ शकतं आणि चेंडू गेला निर्धाव.
पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न पॉइंट शेटर निवडलंय पण पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू उचलला फेकला. फलंदाजाला मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी जावं लागणार. दहाव्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये जातोय जतीन. पाटलाचा लेख आहे, पाटील आडनाव आहे. आता काहीही नाही तर चौकार षटकार मारावे लागणार आणि टीम आता अडचणीत आहे. वडगाव संघ आता अपेक्षा करतोय धावांची आणि मनगडामध्ये ताकद देखील आहे. ताकदीच्या जागी युक्ती श्रेष्ठ आहे का युक्तीवरती ताकदीचा प्रभाव भारी पडणार. येणारा काळ, येणारी वेळ, येणारा चेंडू हे आपल्याला क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळेल. अर्थातच खासदार चषकाच्या या दमदार सोहळ्यामध्ये 2022 हे माध्यम. दुसरा दिवस, आजच्या दिवसातील शेवटची मॅच, पहिली सेमी फायनल, टॉप 4 ची पहिली लढत तुमच्या समोर आहे. वडगाव विपक्ष धामणी असा बिग फाईट, बिग मुकाबला. गोलंदाजच्या उंबरठ्यावरती गोलंदाज ऋतिक तयार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. पुन्हा एकदा आपण बघतोय शरीराचा वेध घेणारा आज चेंडू पाहायला मिळाला. लेग बायच्या माध्यमातून ही एक धाव जोडली जाईल. भन्नाट वेग आपण बघतोय. ज्या वेगावरती स्वार होणारा गोलंदाज ऋतिक मात्र चांगली कामगिरी करतोय पण धाव मात्र वाचू शकला नाही. एक धावांचं महत्व देखील दिलं जातं. तर वडगाव संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून या एका धावेच्या माध्यमातून धावा जमा झाल्या. त्या टोटल 18 धावा धावपालकावरती आल्यात. वनवे संघाची जशी परिस्थिती होती ना तशी परिस्थिती आता वडगाव संघाची पाहायला मिळते. पण वडगाव संघ कोणत्या क्षणी या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. यावेळेस बिग 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 षटकार. तीनच्या बॅट मधून आलेला हा संजीवनी देणारा षटकार होता. ज्या धावांची गरज होती ना त्या धावांचं रूपांतर मात्र या षटकारानं पूर्ण केलं. टोटल 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपालकावरती धावा लागल्यात त्या 24. निश्चितच गोलंदाजानं विकेट घेतली. तो एकच गोलंदाज आहे अर्थातच अजय लोते ज्यानं विकेट हॅट्रिक देखील घेतली, ज्यानं 4 विकेट देखील घेतल्या, 5 विकेट देखील घेतल्या. त्याला मी आमंत्रित करतो आपलं पारितोषिक घेऊन जायचं. आपले संघाचे फ्रँचायझी अर्थात पिंगळे साहेब यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल. पण या मॅच मध्ये गरज आहे ती येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची. शेवटचे 25 चेंडू आणि 18 धावांची गरज. अजय आपल्याला विनंती आपलं पारितोषिक घेऊन जा. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये आणि प्रत्येक विकेट साठी 100 रुपये. 5 विकेट झाल्यात आणि 1 विकेट हॅट्रिक म्हणजे 1500 रुपयाचा तो मानकरी आहे. सन्माननीय प्रवीणजी मामुनकर साहेबाला विनंती कर. मी मामुनकर साहेबांना विनंती करतो आपण मोरे साहेबांचं स्वागत करावं. अर्थातच खासदार चषकाच्या या दमदार सोहळ्यामध्ये आमचे मान्यवर नक्कीच उपस्थित झाले, त्यांचं मी स्वागत करतो. पण आयोजकांचं मी खास करून कौतुक करेन. प्रत्येक येणाऱ्या पाहुण्यांची, प्रत्येक येणाऱ्या खेळाडूंची यथोचित अशी काळजी घेतात. त्यांचं देखील स्वागत असेल. सन्माननीय लहूशेठ पोळेकर हे खास करून येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांची काळजी घेतात. त्यांचं देखील मी स्वागत करेल. गरज आहे 18 चेंडू 25 धावांची. कारण 24 धावा पहिल्या इनिंग मध्ये वडगाव संघाच्या स्कोर बोर्ड वरती आल्यात. आता या 18 चेंडू मध्ये 25 धावा कशा पद्धतीने पूर्ण होत आहेत धामणी संघाच्या माध्यमातून हे देखील पाहिलं जाईल. काय घडतंय, काय बिघडतंय हे पाहण्याआधी ऐकू एक सुमधुर संगीत. अर्थातच आपण ऐकतोय याची ते याची जोडा.
मैदानाच्या आतमध्ये आपण फलंदाज पाठवायचे आहेत. हा नक्कीच षटकारांसाठी यावेळेस पारितोषिक घेतोय. सुहास गायकर साहेबांकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी येत आहे. सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय. धामणी टीमची चेतन आणि मयुरेश ही जोड सागली मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडूमध्ये धावा करायचे आहेत. धामणे टीमला 25 टोटल लहान आहे, परंतु मी तर म्हणेन तितक्याच ताकदीची तिखट गोलंदाजी खरं तर या वडगाव टीमकडे आहे. कारण प्रशांतने आजचा दिवस गाजवलाय. निश्चित सर, प्रशांतने आजचा दिवस गाजवलाय, पण उद्या खऱ्या अर्थानं ज्यांच्या नावावरती ही स्पर्धा आहे, आदरणीय खासदार श्रृंगजी अप्पा बारणे साहेब यांचं आगमन उद्या दमदार पद्धतीने या व्यासपीठावरती होताना आपल्याला पाहायला मिळेल. पण विनंती आहे, उद्याच्या दिवसामध्ये ज्या सर्व टीम खेळणार आहेत त्यांना मी महत्वाची सूचना देतो. उद्या ठीक 9:30 वाजता या मैदानावरती पहिला टॉस पहिल्या मॅचचा उडवला जाईल. त्यामुळे पहिला सामना ज्या संघाचा आहे त्या दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करतो, आपण 9 वाजता या मैदानावरती आपली रिपोर्टिंग करायचे. उद्या खऱ्या अर्थानं खासदार साहेबाचं दमदार असं आगमन या खासदार ट्रॉफीमध्ये होणार आहे. ओव्हर टू सरांज. थँक्यू तुषार धुमाल सर. आणि षटकार हॅट्रिक साठी खरं तर आदरणीय रामकृष्ण लोते साहेबांकडून 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आलाय. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. संदीप सरांचा ग्रीन सिग्नल आलाय, निर्वाला आलाय. सामन्याला मात्र सुरुवात होते. 18 चेंडू आणि गरज आहे 25 या धावसंख्येची. पहिलाच गोलंदाज वापरण्यात P1 च्या षटकासाठी प्रशांत झिंगे हा गोलंदाजी मार्कवर. सलामीची जोडी आपण पाहतोय चैतन्य आणि मयुरेश. 18 चेंडू 25 ची गरज. पहिला चेंडू दुसरा इनिंग मधील हाफ ट्रॅकर. या चेंडूला मात्र आणि मनोज पिंगले बघितलं आपण कालच्या दिवसात देखील बक्षिसांची खरं तर खैरात वर्षवली होती. ATM त्यांचा खुलं झालं. आजच्या दिवसात देखील प्रति षटकाराला खरं तर 100 रुपयाचा पारितोषिक आहे. नक्कीच हा चेंडू देखील डॉट बॉल होईल. आणि ज्या स्पर्धेचे नियम ठरवले गेलेत त्या नियमानुसार ही स्पर्धा पार पडेल. त्यात कुठलाही बदल होणार नाहीये. आजच्या दिवसात पाहिला तर कोणता संघ लेट आला त्याला पॅनलाइज केलं जाईल. कोणती दयामाया दाखवली जाणार नाही याची दक्षता घ्यायची. उद्या जे संघ खेळणार आहेत त्यांनी सगळी याची दक्षता घ्यायची. हे नियम आहेत, त्या नियमांचं पालन झालंच पाहिजे. डॉट बॉल येतो आपण पाहतोय. 16 चेंडू आता गरज आहे 25 या धावसंख्येची. समोरच्या दिशेने हा फटका केलाय सरळ बॅटने. एकदा वेळेस कंप्लीट केली जाईल. एकच धाव या ठिकाणी घेतली जाईल. आणि अजून एक नियम आहे, जो संघामध्ये खेळला असेल खेळाडू त्याला मात्र परत संधी मिळणार नाहीये. नक्कीच जो बी टीम मध्ये खेळाडू खेळलेला आहे तो A टीम मध्ये खेळणार नाहीये दुसऱ्या दिवशी. हा चेंडू देखील चांगला चेंडू आहे. ओल्या मैदानाकडे पण होतोय प्रशांत झिंगे. मी म्हटलं होतं आजच्या दिवसात चांगली कामगिरी केली आहे या प्रशांत झिंगेने, परंतु या ठिकाणी डॉट बॉल येतोय. धावफलकावरती धाव पाहायला मिळते फक्त आणि फक्त एक. आता गरज आहे येणारे 14 चेंडू आणि गरज आहे 24 या धावसंख्येची. दामणी संघाने जशी गोलंदाजी केली होती तशीच खरं तर सुरुवात या प्रशांतने केली वडगाव टीम साठी. पुन्हा एकदा टॅप केला बॅटच्या रडार मध्ये. हा चेंडू आला नाहीये. 38 षटकाच्या आतमध्ये हा चेंडू फेल केला जाईल. एकच धाव या ठिकाणी मिळाली जाईल सर. 2च धावा धावफलकावरती लागतील अद्यापर्यंत. येणारे 13 चेंडू आणि आता गरज आहे 23 या धावसंख्येची. प्रशांतच्या षटकाचा विचार केला तर अद्यापर्यंत धावा गरजे केल्यात फक्त आणि फक्त 2. चांगली गोलंदाजी P1 षटक आपण पाहतो. फक्त 2च क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतात अगदी सीमा रेषा लगत. त्या षटकामध्ये आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी या गोलंदाजाने केली. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू बराच कालावधीमध्ये क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि सोपा जेल. यावेळेस सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळतोय. पहिल्या विकेटचा पतंग.
थँक्यू डीजे. पडवायला एका षटकाचा खेळ इथे संपलाय. चित्त तरार करत रप अँड टप मुकाबला पाहायला मिळतो. जरी धावा कमी असल्या त्या रोखण्याचा क्षमता मात्र वडगाव टीम मध्ये येते. पहिल्याच गोलंदाजी करत दाखवून दिलं प्रशांत झिंगे आणि त्याने वैयक्तिक पहिलं षटक हाताळलं तेव्हा त्यामध्ये धावा गरजी केला फक्त आणि फक्त 2 आणि 1 विकेट मात्र प्राप्त केली. पण आता येणाऱ्या 12 चेंडू आणि गरज आहे 23 या धावसंख्येची. मनोज पिंगले साहेबांनी जरूर प्रत्येक षटकाला मात्र 100 रुपयाचा पारितोषिक लावलं परंतु षटकार अद्यापर्यंत येत नाहीये. हा नक्कीच उद्याचा पहिला सामना आयोजक आम्हाला सांगतात की लवजी आणि करसुंडी या दोन संघादरम्यान असेल. तर ते देखील खेळाडू हे सामना पाहत असतील त्यांना विनंती असेल की आपण ठीक 9:30 वाजता आपण इथे यायचंय. 9:30 वाजता या स्पर्धेचा उद्या पहिला बॉल टाकला जाईल. आज आपण पहिला सारंग टीम उशिरा आला त्यांना मात्र पॅनलाइज केलं जाईल. पॅनलाइज केलं गेलं नियमांचं जो उल्लंघन केलं त्याला मात्र शिक्षा भोगावीच लागेल. आपण पाहतोय वलिया मैदानाकडे आता गरज आहे 11 चेंडू 23 धावसंख्येची. जितू मात्र दुसरा गोलंदाज वापर नाही देतोय. पहिला चेंडू आपण पाहिला निर्धाव. साईराज ऑन द स्ट्राईक असेल. पुल्लारल्यांचा बॉल टॅप केलाय. आपण पाहतोय आकाश केदार या चेंडूवर येथील 1 धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने आपण पाहतो 3 धावा अद्यापर्यंत लागल्या धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यात. आता मात्र गरज आहे येणारे 10 चेंडू आणि गरज असणार 22 या धावसंख्येची. 10 चेंडू 22 धावसंख्येची गरज. आपण पाहतोय सिंगल डबलला या ठिकाणी प्राधान्य दिलं जात आहे. पार्टनरशिप या ठिकाणी केली जाते. या दोन फलंदाजांमार्फत आपल्या बायलामध्ये साईराज आणि मयुरेश हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळेस मोठा फटका करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक एलिमिनेशन कमी मिळाला या फटक्यामध्ये. जतीनने टिपला या ठिकाणी झेल. अजून एक फलंदाज बॅक टू द डगआउट. चला आपण त्वरित नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आणि आदरणीय योगेश महाडिक साहेब यांचं देखील या स्पर्धेमध्ये खासदार ट्रॉफी मध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत असेल. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. विकेटचा पतक आपण पाहिलं मयुरेश आणि कालच्या दिवसामध्ये खरं तर कालचा दिवस या फलंदाजाने गाजवला होता धामणी संघाचा. परंतु आज या सेमीफायनलच्या मॅच मध्ये काही करता आलं नाहीये. मी तर म्हणेन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होतोय संतोषला मात्र संतोषजनक कामगिरी आपल्या संघासाठी करावी लागेल. कारण येणारे चेंडू आहेत 9 आणि गरज आहे 22 धावसंख्येची. गोलंदाजी मार्ग गोलंदाज जितू मात्र जो दुसरं षटक हाताळतोय तो मात्र चांगली कामगिरी करतोय वडगाव टीम साठी. परंतु फलंदाजी चांगली होणं गरजेचं आहे दामणी टीम साठी. फुलारल्याचा बॉल उडावलाय अगदी खूप उंची जास्त अंतर कमी. या चेंडू मागे शुभम झिंगे या चेंडूला फील्ड करतील. या ठिकाणी मिसफील्ड पाहायला मिळते. खराब क्षेत्ररक्षण करत पाहायला मिळालं आणि याच्या जोरावर 3 धावा या चेंडूवर मिळतील. या 3 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतात त्या 6. अद्यापर्यंत एकेरी अंकामध्ये धावफलक पाहायला मिळत आहे. आता येणारे 8 चेंडू आणि गरज आहे 19 या धावसंख्येची. 8 चेंडू 19 धावसंख्येची गरज. आपण पाहतोय प्रयत्न आणि संघर्ष या दोन संघादरम्यान पाहायला मिळतोय. खर तर प्रयत्नांची पराकाष्ठा या दोन्ही संघ करतात. दोन्ही संघाचे खेळाडू यावेळेस करतात आपल्या गावाच्या नावासाठी. खर तर हे दोन्ही संघ आपल्या एकमेकांसमोर यावेळेस लढत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा उंची जास्त आहे अंतर कमी. जितू मात्र स्वतः चेंडू खाली येतोय आणि कठीण झेल या ठिकाणी पकडला गेलाय. हा झेल नक्कीच वडगावकरांच्या व्हॉट्सअप स्टेटसला दिसेल आज संध्याकाळी. फलंदाज आपण पाहिला संतोषने मात्र असंतोष पसरवलाय
तो म्हणजे धामणी टीमच्या खेळामध्ये करता पाटेरा केव्हाच नाराज असतील, कारण विकेटची पडझड पाहायला मिळते. त्या ठिकाणी पार्टनरशिप होणं गरजेचं होतं, त्या ठिकाणी मात्र विकेट त्यावेळेस बहाल केली जाते, त्यामुळे अजून प्रेशर क्रिएट होत आहे. समीकरण येऊन टेपलाय. येणारे 7 चेंडू आणि गरज आहे 19 या धावसंख्येची. 7 चेंडू 19 धावसंख्येची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये केतन यावेळेस स्ट्रायकर एंडवर दिसेल. 7 चेंडू 19 धावसंख्येची गरज. हा मात्र निर्णायक चेंडू असेल. या चेंडूवर जर मोठा फटका आला, थोडस प्रेशर नक्कीच कमी होईल ते धामणी संघाच्या फलंदाजांवर. जितू मात्र पुन्हा एकदा राईट मोडता विकेट तयार. हा चेंडू मात्र गुडलेन स्पॉट वरती पडल्यानंतर प्रफुल्ल मात्र या चेंडूवर कुठली चुकी करत नाहीये. या ठिकाणी पंचांचा मात्र निर्वाळा येतोय. दुसरं षटक संपलंय. आता मात्र पाहायला मिळतं समीकरण येणारे 6 चेंडू आणि गरज असणार 19 या धावसंख्येची. तत्पूर्वी संधी देऊया डीजेला. नक्कीच उद्या करसुंडीचा देखील सामना. करसुंडी पक्ष लवजी दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती आपल्या टीम सोबत आपण 9:30 वाजता ठीक या ठिकाणी रिपोर्ट करायचंय. सहा चेंडू आणि गरज आहे 19 धावसंख्येची. या ठिकाणी काय चेंडू फेकला, गोलीच्या गतीने अगदी वेगावर स्वार होऊन गेलेली गोलंदाजी पाहायला मिळते आकाश केदार याच्या मार्फत. आजच्या दिवसात जर खेळ पाहिला फलंदाजी मार्फत मात्र संघाला योगदान देता आलं नाहीये जितू आणि आकाशला, परंतु गोलंदाजी मार्फत तो तिकट मारा गेलाय तो अद्यापर्यंत चांगला. आणि त्याच तिकड माराच्या जोरावर या सामन्यामध्ये सेमीफायनलच्या सामन्यामध्ये येऊन टेपलाय वडगाव संघ. धामणी संघाला मात्र गरज आहे 5 चेंडू आता 19 धावसंख्येची. हा चेंडू बॅटची एज फाईन क्षेत्रामध्ये झेल टिपला जाईल का? हो नक्कीच. अजून एक फलंदाज साई राजाच्या स्वरूपात बॅक टू द पॅव्हिलियन. मुकंदरचा सिकंदर कोण ठरेल? कारण गरज 4 चेंडू आणि 19 या धावसंख्येची. अजून या सामन्यामध्ये कोणी जिंकलं नाहीये, कोणी हारलं नाहीये, कारण 4 चेंडू आणि गरज आहे 19 या धावसंख्येची. जे मनोज पिंगले साहेबांनी पारितोषिक लावलं होतं प्रत्येक षटकाला 100,000 ते मात्र अजून कोणाच्या नावावर गेलं नाहीये. 4 चेंडू 19 ची गरज. हा बॉल काय बघा चेंडू फेकतोय, चांगली लाईन आणि लेंथ पाहायला मिळते आणि त्याच्या जोरावर खरं तर हा डॉट बॉल येतोय. फलंदाज आपण पाहतोय केतनला मात्र कडे स्ट्रोक लगावायचा होता, परंतु प्रयत्न फसला गेलाय. जर तुम्हाला मोठे फटके लगावायचे असतील तर चेंडूच्या जवळ जाणं गरजेचं आहे. चेंडू ज्या मिनिटनुसार फेकले जातात त्या मिनिटनुसार करता फटकेबाजी होणं गरजेचं आहे, ते परंतु मैदानाच्या आतमध्ये दिसत नाहीये. 3 चेंडू आता गरज आहे 19 धावसंख्येची. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे सरसावून गेल्याचा प्रयत्न. यष्टी रक्षक प्रफुल मात्र या चेंडूवर कुठली चुकी करणार नाही. केतन आल्या पावले माघारी. अजून एक विकेटचा पतंग. आपण पाहिलं 3 चेंडू आणि 19 धावसंख्येची त्या ठिकाणी गरज होती. त्या ठिकाणी एक विकेट आली किरणची आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय समीकरण येऊन टेपलाय 2 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. जर गोलंदाज आकाश केदारने जर कुठली चुकी केली नाही तर या सामन्यामध्ये वरचढ ठरलाय मी तर म्हणेन वडगाव संघ. परंतु काय होणार, कोण जिंकणार कोण हरणार ही वेळच सांगेल. हा बॉल नवेचा चांगला फटका. हा चेंडू मात्र ताकद थोडीशी कमी पडली मित्र म्हणून सामना सोडलाय वाटतं धामणी संघाने. प्रभातो आता 1 चेंडू गरज आहे 18 या धावसंख्येची. वडगाव टीम खुश असेल, सागर पाटील खुश असतील, कारण 1-11 या नावाने
हा संघ केलता वडगाव टीम आणि आजच्या दिवसामध्ये खरं तर गोलंदाजीच्या जोरावर मित्र म्हणेन हा संघ इथपर्यंत येऊन टेपला. सेमी फायनलचा प्रवास त्यांनी केला. आता मात्र फायनलचं तिकीट मात्र वडगावच्या नावावर 90% झालं सर. हा मात्र फायनल मध्ये प्रवेश केलाय विहान 11 वडगाव टीमने, ज्याचे पॅकर असतील सागर शेठ पाटील आणि दोन्ही संघाचं हार्दिक अभिनंदन असेल. धामणी टीम याला मात्र आपण पाहतोय फायनलचं तिकीट गेल्या फायनल मध्ये प्रवेश केलाय विहान 11 वडगाव टीमनं धामणी संघाला पराभूत करून आपण पाहतोय. आणि उद्याच्या दिवसातील पहिला सामना असेल करसुंडी विपक्ष लवजी. आपण ठीक